राज्यात उष्णतेची लाट पुढील 5 दिवस राज्यातील तापमान स्थिर राहण्याची शक्यता। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर। चंद्रपूर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक तापमान, जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उन्हाच्या कडाक्यानं नागरिक हैराण। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला, तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसवर। नागरिकांना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणातील पाणी पातळी खालावली। राज्यातल्या सुमारे 3000 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांमधील पाणीसाठा 52.71%वर 2 ते 3 महिन्यात भीषण पाणी टंचाईचं सावट निर्माण होण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमधील जलसाठा 46%वर। यंदा जिल्ह्यातील नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट ओढावण्याची शक्यता। वाघदरडी धरणातून मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली। जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। गोंदिया जिल्ह्यात अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकं करपली। नियमित 10 तास वीज पुरवठा केला जाईल, आमदार राजकुमार बडोले यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार प्रकरणी जळगावातील काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक। काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी अशोक खलाने अटकेत। गडचिरोलीत नियमांचं उल्लंघन करणारी 91 आपले सरकार केंद्र बंद। 91 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। सोलापूरच्या मंगळवेढ्यातील बठाणमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा होत असल्याचा आरोप। भाजप खासदाराच्या निकटवर्तीय व्यक्तीला टेंडर। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींचा आरोप। सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्रधारक शिक्षक बडतर्फ। जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई। टीईटी घोटाळ्यात सामील असल्याचा शिक्षकांवर ठपका। देहूनगरीत 376वा संत तुकाराम महाराज बीज सोहळा। बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूत दाखल। बारामतीच्या डोरलेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवानिमित्त भाविकांची लगबग। भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात 50,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप। नाशिकच्या इगतपुरीतील भजनी मठात तुकोबांच्या वैकुंठगमन अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्त शोभायात्रा। शोभायात्रेत संत तुकारामांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी। नागनाथ मंदिरात हर हर महादेवचा जयघोष। सलग सुट्ट्या आल्यानं भाविकांची संख्या वाढली। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो विक्रीतील रक्कम थकबाकी प्रकरणी शेतकरी आक्रमक। पिंपळगाव बाजार समितीचे सभापती व आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवली। 30 एप्रिलपर्यंत टोमॅटोची थकीत रक्कम देण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा जालना सीना आणि कुंडलिका नदीतील बेकायदेशीर अतिक्रमण हटवा। सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उपोषण सुरू। साताऱ्याच्या संगम माऊली इथल्या प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात प्री वेडिंग फोटोशूटला बंदी। काशी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टचा निर्णय। भारतीय नौदलातील निवृत्त गुलदार युद्धनौका सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल। पर्यटन वाढवण्यासाठी ही नौका विजयदुर्ग बंदरात आणण्यात आली आहे। या युद्धनौकेचं संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतर करण्यात येणार। नाशिकच्या शालिमार चौकात गुंडगिरी करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक। गाडीच्या कट लागल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाने एकाला मारहाण केली होती। मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात। वाटूळ घाटातली तीव्र उतारावर अपघात। सध्या पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू। रायगडमधील म्हसाळा खरसईत दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर 3 दुचाकींचा भीषण अपघात। अपघातात एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। अहिल्यानगरच्या पाथर्डीतील करंजी गावात बिलाच्या वादातून हॉटेलवर हल्ला। हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी। सलमान जमादार पठाण टोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज करंजी गावात कडकडीत बंद। परभणीच्या धार रोड भागात बांधकाम मजुराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून आरोपीला बेड्या। मुंबईच्या तुर्भेमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या। तुर्भे पोलिसांकडून अवघ्या 2 तासात प्रियकराला अटक। सोलापुरात कोयत्याचा दाग दाखवून लुटमार करणारी टोळी जेरबंद। रिक्षातून जाणाऱ्या व्यक्तीला कोयत्याचा दाग दाखवून 1,20,000 रुपये लुटले होते। तक्रार आल्यानंतर 1 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पुण्यातील मुंढवा परिसरात 17 लाख किमतीचा गांजा जप्त। मुंढवामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। भुसावळमधील पिंपळगाव खुर्दमध्ये राखेची अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी। ग्रामस्थांचं या मागणीसाठी धरणे आंदोलन। मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्याची तक्रार।
जळगावात तरुण शेतकऱ्यावर रानडुकराचा प्राणघातक हल्ला. पाचोऱ्याच्या सातगाव शिवारातली घटना. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू. रानडुकरांमुळे परिसरात भीतीचं वातावरण. नाशिकच्या लासलगावमधील गणेशनगर परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल. बांधकाम ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. जळगावच्या रावेर तालुक्यात हळदीच्या काढणीला वेग. तालुक्यातील शेतकरी हळद काढणीच्या कामात व्यस्त. गेल्या वर्षीच्या तुलनेत हळदीच्या उत्पादनात घट. अमरावतीत तुरीला 7,550 रुपये शासकीय दर असताना खुल्या बाजारात कमी दरानं खरेदी. खुल्या बाजारातून तूर 6,700 ते 7,000 रुपये दरानं खरेदी सुरू. साताऱ्यातल्या हणबरवाडी पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं जलपूजन संपन्न. कराड मसूर पूर्व दुष्काळी भागासाठी हे धरण. आमदार मनोज घोरपडेंसह नागरिकांच्या हस्ते जलपूजन. गोंदियात औषधीयुक्त पलाश बहरला. पलाशच्या फुलांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वापर. पर्यटन कर आकारणीसाठी गुहागर नगरपंचायतीचा प्रस्ताव. गुहागर तालुक्यातील नागरिकांना करातून सूट दिली जाणार. शासकीय मंजुरीनंतर 60 दिवसात अंमलबजावणी होणार. मुक्त विद्यापीठाची उन्हाळी सत्र परीक्षा 15 मे पासून सुरू होणार. नापास विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी. विद्यापीठाकडून प्रक्रिया सुरू.